नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. सूत्रसंचालकाचं महत्व अधोरेखित करणारा, सूत्रसंचालकाचं महत्व सांगणारी एक प्रभावी गोष्ट या ठिकाणी मी सादर करतोय. तर ही गोष्ट आपण सर्वांनी बारकाईनं ऐका, समजून घ्या. सूत्रसंचालकाचं महत्व काय आहे हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. निवेदक विठ्ठल पवार हा महाराष्ट्र राज्यातील सूत्रसंचालकांसाठी आणि सूत्रसंचालनासाठी वाहिलेला एकमेव युट्यूब चॅनल आहे. तरी निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया ही सुंदरशी गोष्ट. एका गावी दिवाळी हा मोठा उत्सव 4 दिवस साजरा करायचा होता. उत्सवासाठी गावातल्या लोकांनी संपूर्ण तयारी केली होती. गावातील लोकांचं हा उत्सव साजरा करण्याबद्दल एकमत झाले. रंगीबेरंगी फुले, झालर, दिवाळी आणि मनोरंजन करणारे कलाकार. पण या कार्यक्रमाला सुरुवात नेमकी कशी करायची याची चिंता गावातल्या सर्व लोकांना वाटत होती. कोण हा उत्सव सुरू करेल असा प्रश्न सर्वांच्या तोंडून आपसुकच निघत होता. त्यावेळी गावातील एका बुद्धिमान माणसानं सुचवलं, आपल्याला एक सूत्रधार लागेल. मग सूत्रधार म्हणजे तरी कोण? सूत्रधार अर्थात सूत्रसंचालक, जो निवेदन करणारा आहे तर याबाबत सगळ्यांनी एकमत ठरवलं आणि या उत्सवाचं सूत्र धरेल आणि सर्वांना ती व्यक्ती एकत्र आणेल. सर्वजण त्यांच्या मताला सहमत झाले आणि त्यांनी गावातील सर्वात चांगला माईकवर बोलणारा असलेला गावातील एक व्यक्ती, त्याचं नाव होतं माधव. मग माधव सूत्रधार, सूत्रसंचालक म्हणून त्या कार्यक्रमाला निवडलं. माधव खूप उत्साही होता आणि तो उत्सवाला रंगत आणण्यासाठी गावातल्या लोकांच्या सूचनेप्रमाणे तो अगदी मंडळी सज्ज झाला. माधवने आपल्या मधुर आवाजात त्या उत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तो पहिला दिवस होता. त्यानं सगळ्यांचं बहारदार स्वागत केलं. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विशेष अतिथींची देखील ओळख माधवने करून दिली आणि प्रत्येक दिवसाचे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची देखील घोषणा माधवने त्याच्या निवेदनामध्ये केली. त्याच्या शब्दांनी सगळेजण अगदी खुश झाले, सगळेजण अगदी उत्साही झाले आणि माधवने पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपल्या निवेदनानं अतिशय सुंदर रीतीने पार पाडला. पण अचानक माधवला कणकणी आली. माधवला दवाखान्यात नेण्यात आलं आणि तो कार्यक्रम पुढच्या दिवशी माधव त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाला गती मिळणार नव्हती. कार्यक्रम झाल्यासारखं लोकांना वाटणार नव्हतं. कलाकार मंचावरती उभे राहून काय करावे हे समजत नव्हते. प्रेक्षकही अर्थात त्या गावातील लोकही कंटाळून गेले होते. कारण काय तर सर्वांना सूत्रसंचालकाची उणीव बांधवांनो भासत होती. त्यावेळी सर्वांना समजले की सूत्रधार अर्थात सूत्रसंचालक कार्यक्रमाला किती महत्वाचा असतो. तोच खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाला संपूर्णपणे एका सूत्रात बांधून ठेवत असतो. तोच कार्यक्रमातील निवेदन सर्व कार्यक्रमातील घटकांना जोडण्याचं काम करत असतो. मग त्या दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्या गावातील एका मुलीनं पुढे येऊन तो कार्यक्रम सुरू केला. तिनं आपल्या क्षमतेनं, तिने आपल्या कुवतीनं, तिला माहिती असलेल्या पद्धतीनं तिनं तो कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुयोग्य निवेदकाची उणीव लोकांना वाटतच होती. आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की सूत्रधार अर्थात सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा जीव असतो, कार्यक्रमाचा प्राण असतो. तो कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुंदर स्वरूप देण्याचं काम हा सूत्रसंचालक करत असतो. तोच कार्यक्रमातील सर्व घटकांना एकत्रित आणण्याचं, त्यांना एकत्रित बांधण्याचं काम सूत्रधार करत असतो. जर कार्यक्रमाला सूत्रधार नसेल तर तो कार्यक्रम पडून राहण्याची शक्यता असते. म्हणून प्रभावी सूत्रसंचालक असेल तर कार्यक्रम देखील प्रभावी होतो. ही लोकांना आता काळाची गरज वाटू लागलेली आहे. या व्हिडिओच्या द्वारे मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेन की तुम्ही प्रभावी निवेदक व्हा. त्यासाठी वाचन करा, मनन करा, चिंतन करा. तुम्ही वाचलेलं साठवायचा प्रयत्न केला.
साठवलेलं आठवण्याचा प्रयत्न करा आणि आठवण्याच्या प्रयत्नाच्या माध्यमातून तुम्ही त्या कार्यक्रमाला वठवण्याचं काम करा. तरच तुम्ही उत्तम सूत्रसंचालक व्हाल. आणि उत्तम सूत्रसंचालक कार्यक्रमाला नसणं म्हणजे श्रोत्यांना एक प्रभावी निवेदकाची उणीव त्या कार्यक्रमाला जाणवत असते. चला तर सूत्रसंचालकांनो, एक आदर्श निवेदक बनण्याचं काम करूया. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.